नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे रश्मीस फूड फॅक्टरीमध्ये मनापासून स्वागत आहे. तुम्हाला थंबनेलवरून तर समजलंच असेल की आपण आज काय बनवणार आहोत. तर त्यासाठी 1 वाटी भगर आणि अर्धा वाटी साबुदाणा एका कढईमध्ये टाकून मध्यम गॅसवर 4 ते 5 मिनिटे छान भाजून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची आणि 4 ते 5 मिनिटे हे भगर आणि साबुदाणा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. 5 मिनिटांनंतर भगर आणि साबुदाणा व्यवस्थित भाजून झालेला आहे. तो आता थोडा थंड होऊ देऊयात. भगर आणि साबुदाणा थंड झाल्यावर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरला बारीकसर दळून घेऊयात. इथे बघा, भगर आणि साबुदाणा मी व्यवस्थित बारीकसर दळून घेतलेला आहे. ते आता एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. त्यानंतर यामध्ये 2 हिरव्या मिरच्या बारीक कापून घालायच्यात. मिरच्याऐवजी तुम्ही मिरचीचा ठेचा घातला तरीही चालेल. त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि 2 चमचे लिंबाचा रस टाकायचा. लिंबाच्या रसाऐवजी तुम्ही 2 चमचे दहीसुद्धा वापरू शकता. आणि गरजेनुसार पाणी वापरून हे मिश्रण व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून हे मिश्रण मी व्यवस्थित फेटून घेत आहे. मिश्रण व्यवस्थित फेटून झाल्यावर यावर 10 मिनिटे झाकण ठेवायचं आहे. आता 10 मिनिटांनंतर झाकण उघडायचं आणि यामध्ये चिमूटभर खाण्याचा सोडा टाकायचा आणि या सोड्यावर अगदी 2 चमचे पाणी टाकून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही या बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता. अगदी अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला हे अप्पे बनवायसाठी पाहिजे आहे. आता इथे मी गॅसवर अप्पे पॅन ठेवला आहे आणि यामध्ये अगदी थोडं थोडं तेल टाकून घ्यायचं आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवित आहे त्या पद्धतीने. त्यानंतर 1-1 चमचा बॅटर या अप्पे पॅनमध्ये टाकून घ्यायचं आहे. व्यवस्थित बॅटर टाकून झाल्यावर या अप्पे पॅनवर झाकण ठेवायचं आणि 3 ते 4 मिनिटे लो फ्लेमवर हे अप्पे असे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. आता इथे 4 मिनिटे झालेले आहेत. झाकण उघडूयात आणि या सर्व अप्प्यांची बाजू एकदा पलटी मारून घेऊयात. सर्व अप्प्यांची बाजू पलटी मारून झाल्यावर यावर आणखी 2 ते 3 मिनिटे झाकण ठेवायचं आहे आणि लो फ्लेमवर हे अप्पे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. आता 3 मिनिटांनंतर झाकण उघडूयात. तुम्ही बघू शकता इथे मस्त जाळीदार असे उपवासाचे अप्पे बनवून तयार झाले आहेत. वरून मस्त जाळीदार आणि आतून मऊ व लुसलुशीत असे उपवासाचे हे अप्पे तुम्ही जरूर करून पहा. तुम्हाला आणि घरातल्यांना सुद्धा नक्कीच आवडतील. लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.